स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सलगरे येथे गेल्या 3 दिवसापासून ग्रामस्थांना जखमी करून धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला आज रविवारी अखेर जेरबंद करण्यात यश मिळाले। शुक्रवारी सकाळपासून या माकडाने उच्छाद मांडला होता। यावेळी शुक्रवारी 3, शनिवारी 6 तर आज रविवारीही या माकडाने 2 जणांना जखमी केले। गेल्या 2 दिवसापासून वन विभागाची टीम व स्थानिक नागरिक या माकडाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत होते। खाऊचे आमिष दाखवून देखील माकड ताब्यात घेता येत नव्हतं। आज रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून वन विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांनी सलगरे ठाण मांडून मोहीम राबवली होती, तरीही दुपारपर्यंत माकड हाती आले नाही। यानंतर सापळा लावून वन विभागाचे कर्मचारी निघून गेल्यानंतर काही वेळानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सलगरे येथीलच एका फोटो स्टुडिओमध्ये माकड गेल्याचे समजले। यावेळी मागावर असणाऱ्या ग्रामस्थांनी तात्काळ या दुकानाचे शटर बंद केले। यानंतर परिसरातील अनेक तरुणांनी उपस्थित राहत शटरच्या बाहेरील बाजूस माकड पकडण्यासाठी हा सापळा लावला होता। यावेळी ग्रामस्थांनी देखील मोठी गर्दी केली होती। यामुळे कार्यात मोठी अडचण निर्माण होत होती। माकड दुकानाच्या आत गेल्याचे समजताच वन विभागाच्या टीमला पुन्हा एकदा निरोप देण्यात आला। तोपर्यंत ग्रामस्थांनी अत्यंत धाडसाने दुकानाच्या आतमध्ये थोडेसे शटर उघडून प्रवेश केला, मात्र तरीही माकड दिसून आले नाही। सापळ्याच्या बाजूस संपूर्णपणे जाळी लावण्यात आली होती। यानंतर वन विभागाची टीम दाखल झाल्यानंतर दुकानाच्या शेवटच्या खोलीतून वरून पोटमाळ्यातून माकडाने पुढील बाजूस प्रवेश केला होता। यावेळी हे प्लायवूड फोडून अखेर माकडास आतून हुसकावून लावत पकडण्यात दुपारी 4 वाजता यश मिळाले। 3 दिवस धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर सलगरीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला। यावेळी वन विभागाच्या उपविभागीय कार्यालय कुपवाडचे वनपाल तुषार भोरे, वनरक्षक सौ फायका पठाण मॅडम, वनमजूर पांडुरंग कांबळे, शिवानंद कांबळे, वाहन चालक भारत भोसले, ARRA ची टीम, WRC ॲनिमल राहतचे सचिन साळुंके, चेतन छाजेड, किरण नाईक यांची मोलाचे सहकारी लाभले। यावेळी सलगरेचे उपसरपंच रमेश भोसले, शिवाजी माळी, अंकुश एकुंडे, राहुल जाधव, विकास लोहार, विश्वा बामणे, सोनू सोलनकर, प्रमोद पाटील, सुमित कांबळे, सचिन लोहार, संतोष कांबळे, शिवदास हारगे, दीपक कायपुरे, सचिन निंबाळकर, नवनाथ कांबळे आदी तरुणांनी माकडास जेरबंद करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। संध्या जरा त्याच्यावर लाईट मार, ते लाईट मार जरा। संतोष पाणी का बघा, नाही दगडानं मारायला माहिती चिक्क्यावर काम करायला मोठी बॅट घ्या।
गेले 3 दिवस सलगरे गावामध्ये धुमाकूळ घालणारे माकड, बऱ्याच जणांना चावा घेतलेले माकड, आज रोजी सलगरे ग्रामस्थ, प्राणीमित्र, सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्या सहकार्याने तसेच सलगरे गावातील सर्व ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केले। त्यांच्या अथक प्रयत्नातून तसेच प्राणीमित्र आमच्या WRCची टीम सगळ्यांनी मिळून ते आज जेरबंद केलेलं आहे आणि तसेच त्यांना आम्ही पुढील उपचार करून नैसर्गिक अधिवासन मुक्त करणार। सलगरे गावामध्ये गेली 3 दिवस माकडानं या ठिकाणी एक प्रकारचा धुमाकूळ घातला होता। वास्तविक आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना, पठाण मॅडम व त्यांचं सर्व टीम, वन विभाग अधिकारी, त्याचबरोबर प्राणीमित्र संघटना त्या सर्वांनाच या ठिकाणी सांगून त्या वानराचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीनं सांगितलं आणि त्यांनीसुद्धा गेली 3 दिवस अथक प्रयत्न करून या ठिकाणी आज ते माकड सापडलेलं आहे। वास्तविक मी या सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं पहिल्यांदा वन विभागाचे सर्व अधिकारी आणि प्राणीमित्र संघटनेचे सर्व अधिकारी त्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आभार मानतो। कारण ही टीम सकाळी आम्ही उठायच्या अगोदर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6, 7, 8 वाजेपर्यंत जोपर्यंत दिसायचं बंद होत नाही तोपर्यंत या ठिकाणी गावामध्ये थांबून गेली 3 दिवस ते अथक प्रयत्न करत आहेत। त्याच्यामध्ये सलगर गावामधल्या सर्वच युवकांनी सुद्धा भरभरून त्यांना मदत केली आणि सर्वांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी माकड जेरबंद झालेलं आहे। वास्तविक माकडाचा दिनक्रम काय आहे, माकडांना कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे याची कल्पना आम्हा ग्रामस्थांना नसल्यामुळं या ठिकाणी हा प्रसंग ओढावलेला आहे। नक्कीच भविष्य काळामध्ये असा काही प्रसंग घडला तर आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं त्या माकडाच्या बाबतीमधल्या उपाययोजना हे करू आणि असा काही प्रसंग दुर्दैवाने घडूच नये आणि असा प्रसंगाच्या वेळेला हे खरोखरच वन विभाग अधिकारी आणि प्राणीमित्र संघटना यांचं कार्य चांगलं आणि फार बहुमोलाचं आहे। ते आज आम्हाला गेली 3 दिवस झालं बघतोय 8-10 लोकांना, नागरिकांना या ठिकाणी माकडांचा आवाज घेतलेला आहे आणि त्यामुळे ह्या वेदना काय तर आम्हाला नक्की आता कळल्या आणि या ठिकाणी अशा प्रसंगाला वन विभाग अधिकारी आणि प्राणीमित्र संघटनेचं काय काम असतं हे सुद्धा आज खऱ्या अर्थानं आज आम्हाला समजून आलं। पुन्हा एकदा मी सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतीच्या वतीनं, सर्वांच्याच वतीनं या ठिकाणी या दोन्ही टीमचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्याचं आभारी मानतो। नाही, आत तिकडे घेतलेली सोडा।